नमस्कार. आज आपण कढी पुलाव बनवूया. त्यासाठी मी 1 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून ते अर्धा तास भिजवून ठेवले आहेत. साईडला ठेवून देऊ. दुसरीकडे पाव कप सोया चंक्स घेऊन ते गरम पाण्यात 10 मिनिटासाठी बुडवून ठेवले. तोपर्यंत मी इकडे पाव कप मका सोलून घेतली. पाव चमचा शहाजिरं, 1 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 वेलची हिरवी, 4 काळी मिरी, तेजपत्त्याची काही पानं. एक भांडं घेऊन त्यामध्ये तांब्याभर पाणी घेऊन 1 चमच्याभर जाडं मीठ घातलं. 1 चमचा लिंबू रस पिळून ते उकळत ठेवलं. पाणी गरम झाले की त्यामध्ये भिजवलेला तांदूळ घालून तो शिजवून घेतला. दुसरीकडे सोया चंक्स पिळून त्याचे तुकडे करून घेऊ. छोटे छोटे तुकडे करून ते साईडला ठेवून देऊ. इकडे आपला राईस शिजला आहे. तो चाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊ. हे लिंबू काढून टाकू. गॅसवर भांडं ठेवून त्यामध्ये 4 चमचे तेल घालून 1 चमचा बटर, जिरे आणि खडे मसाले घालून अद्रक, हिरवी मिरची, कांदा हे तेलावर परतून घेऊ. फरसबी पाव कप, मटार पाव कप, शिमला मिर्च पाव कप, फ्लावरचे तुकडे, गाजराचे तुकडे, मका हे चांगलं तेलावर 2 मिनिटं परतून घेऊ. टमॅटो, सोया चंक्स, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा पाव भाजी मसाला घालून हे मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ घालू. तेलावर चांगले परतून यावर झाकण ठेवून 1 वाफ येऊ देऊ. झाकण काढून बॉइल्ड राईस घालून ते चांगलं 2-3 मिनिटं परतून घेऊ. यावर झाकण ठेवून 1 वाफ येऊ देऊ. याप्रमाणे पुलाव तयार करून तो साईडला ठेवून देऊ. दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 लाल हिरव्या मिरच्या, 2 लसूण पाकळ्या, 2 पळी दही घालून ते मिक्सरला लावून फिरवून घेऊ. यानुसार फिरवून गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालू. तेल गरम झाले की पाव चमचा मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे घालूया. जिरे चांगले फुलले की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं, किंचित हिंग, किंचित हळद घालून दह्याचे मिश्रण घालूया. यामध्ये 1 कपभर पाणी घालून ते मिक्स करून गॅस बंद करूया. चवीनुसार मीठ घालूया. सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करून. थँक्स फॉर वॉचिंग.